मित्रांनो, आज मी मोबाईलचा वापर हा मोबाईल माझा आहे. स्मार्टफोन नाही आहे. त्याच्यामुळे याच्यात काही सुविधा नाही आहे, साधा आहे. पण तुमच्याकडे मोबाईल फोन आहे. वास्तविक पाहता मोबाईलचा वापर जर तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी केल्या तर सगळ्यात मोठा गुरु आहे मोबाईल. हा नाही, तुमचा मोबाईल स्मार्टफोन साधा आहे. सध्या तरी मला गरज नाही पडत, कारण की बँक बॅलन्स, ऑनलाईन, अमका टमका सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ऐसो आराम हे आत्मकेंद्रित केल्यामुळे आणि 15 वर्षाची ध्यान साधना निर्माण केल्यामुळे मी समाधानी, स्वस्थ आणि आत्मा, चिंतन, विचार, मनन म्हणजे ज्याच्यामध्ये चेतना, आत्मा याच्या व्यतिरिक्त मी काही धनसंपत्ती, पैसा आणि याचा विचार करत नाही. दुसरी गोष्ट की विद्यार्थ्यांना आज पाहिजे त्या गोष्टी किती पैसा खर्च करतील त्या मिळत नाही, त्याचं मी संशोधन केलेलं आहे. आणि त्याच गोष्टी मी रोहित खित्रे सरांना शिकवलेल्या आहेत. आणि ते 15 वर्षापासून तर मी स्वतः वाटून राहिलेलो आहो. आज 7 वर्षापासून 6 ते 7 वर्षापासून रोहित खित्रे सर हे देखील तेच काम करत आहेत. परंतु तेच असतात, एका फिलॉसॉफरने म्हटलेलं आहे, मूर्ख और मुर्दे कभी नाही बदलते. त्यांची टेंडन्सी, त्यांच्या मनामध्ये ज्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत, त्यांच्या डोक्यामध्ये जो भूत लागलेला आहे, जसे एखाद्या अज्ञानी आणि मूर्ख व्यक्तीला एखादा सैतान, भूत, लावडीन ठोकणी लागते आणि तो त्याच्या अंगात येते आणि तशा पद्धतीनंच तो त्याचं नाव घेऊन घेऊन सांगते की मला तू लागला म्हणून. वास्तविक पाहत आहे मनाची विकृती आहे. तशाच प्रकारची अज्ञानाची विकृती आहे. अज्ञान, अंधश्रद्धा हे खूप खतरनाक आहेत, माणसाला बर्बाद करणारे आहेत. तर लक्षात ठेवायचं आहे, मोबाईलचा वापर जरी तुम्ही ज्ञानासाठी, टाइमपाससाठी नाही केल्या तर काय झालं बाबा, मोबाईलचा वापर जर आपण ज्ञानासाठी केलं, चांगल्या गोष्टीसाठी केलं आणि मन शांत आणि प्रसन्न ठेवलं तर काय होईल, जे दिवसभर शाळेमध्ये बसून, याचा अर्थ असा नाही की शाळेत जायचं नाही, दिवसभर शाळेमध्ये बसून जे ज्ञान तुम्हाला मिळत नाही त्याचा तुम्हाला स्वतः आत्मशोध किंवा स्वतःच्या बुद्धीचा वापर करून की कोणती गोष्ट तुम्हाला समजली नाही, कोणती भाषा तुम्हाला येत नाही, कोणत्या गोष्टीचं ट्रान्सलेशन येत नाही, कोणत्या शब्दाचा अर्थ माहीत नाही, तर ताबडतोब तुम्ही गुगल किंवा अन्य जे तुम्हाला रिप्लाय देणारे ॲप आहेत, चॅनल्स आहेत, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. किंवा यूट्यूबवरती देखील भरपूर तज्ज्ञ व्यक्तींनी तुमच्या फायद्याच्या QR कोडच्या माध्यमातून किंवा अन्य गोष्टींच्या माध्यमातून, त्या स्पेशल ॲपच्या माध्यमातून तुम्हाला तो पाठ्यक्रम समजून देण्याचाही प्रयत्न केलेला आहे. परंतु आपण पाहतो काय, बंदर के जाने अदरक का स्वाद, माकडाच्या हातात कोलीत, अशी गोष्ट आहे. एकंदरीत माणसाचा मन मनोरंजनाकडे किंवा तीर्थयात्रेकडे किंवा अन्य गोष्टीकडे भटकत राहतो. त्याला स्थिर होता येत नाही, त्या मनाला प्रसन्न करता येत नाही. त्यामुळे आपण ऐसो आराम, टाइमपासमध्ये टाइम वेस्ट, लाईफ वेस्ट, डोंट वेस्ट टाइम ॲज टाइम इज मनी, टाइम अँड टाईड वेट फॉर नन, हे फक्त सांगण्यासाठी, म्हणण्यासाठी आपण ऐकतो, बोलतो, परंतु ह्या गोष्टी आपण आचरणात आणत नाही. आणि म्हणून माझं सांगणं आहे की मोबाईलचा वापर जर तुम्ही चांगल्यासाठी केला तर तुम्ही चांगला बनणार. जर तुम्ही त्याचा वापर टाइमपाससाठी केला तर तुमच्या जीवनाचा टाइमपास होणार आणि तुम्हाला काहीच मिळणार नाही. आणि म्हणून माणसाचं जीवन हा टाइमपास करण्यासाठी नाही. असं म्हणत नाही की टाइमपास करायचंच नाही, गाणं ऐकायचंच नाही, पिक्चर पाहायचंच नाही, सिरियल पाहायचंच नाही.
असं जरी प्रत्येक माणूस करायला लागेल तर पूर्ण फिल्म इंडस्ट्री जी आहे ते काय होईल, बंद होऊन जाईल, नाही का, भूक येईल त्यांच्यावरती. परंतु गोष्ट अशी आहे की तुम्ही त्यांनाच पाहता, त्यांना हिरो बनवता, आणि जो खरा हिरो आहे, सत्य सांगणारा, त्याच्या गोष्टी तुम्ही ऐकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला आपलं मन शांत आणि प्रसन्न करता येत नाही, शांत आणि प्रसन्न करता येत नाही. मित्रांनो, यापूर्वी मी मोबाईलवरती बोललो होतो, आता पण मी सांगत आहे, आणि हे सांगू इच्छिन की एकंदरीत प्रत्येक माणूस गेम खेळेल, गाणं ऐकेल, माझा अपोज नाही आहे. मिनिंगफुल आणि चांगलं म्युझिक असणारं गाणं तुम्ही ऐकू शकता. लता मंगेशकर, किशोर कुमार, रफी, मन्ना डे, मुकेश, माझा अपोज नाही आहे. ज्याच्यामुळे तुम्हाला जीवन कळत असेल आणि जीवनावर बनणारे जे पिक्चर आहेत ते पण तुम्ही पाहू शकता. परंतु आपल्याला मारधूड, मारधाड, रेप, बलात्कार, मर्डर, गाली गलोच, सगळं विकृती आहेत ज्या आपल्या मनामध्ये घर धरून बसतात. अशा गोष्टी आपण पाहण्यामध्ये मोठा इंटरेस्ट घेतो. अशा प्रकारचे गेम देखील, पबजी गेम असो, फ्री फायर असो किंवा अन्य, जे माणसाच्या दिमागाला खराब करून टाकतात, झोप येऊ देत नाही. इतके गेम खेळून खेळून असे महापंडित आहेत की मदरबोर्ड उडून जातो, पण त्यांना गेम सुटत नाही, गेम सुटत नाही. आणि त्याला जरी म्हटलं की बेटा हे बंद करून टाक, तर असेही सांगतात की सगळं काही बंद होईल, परंतु पबजी गेम मात्र मी बंद करू शकणार नाही. असे असतात, असे असतात, असे असतात. आता त्यांचं नाव सांगत नाही, कारण की कदाचित वाईट वाटेल. बऱ्याचशा गोष्टी मी इनडायरेक्टली सांगत राहतो, आणि असे फसवणूक करतात लालचीला बळी पडून की 50,000चा लॅपटॉप 7,000त भेटते, आणि ऑनलाईनवर 7,000 पाठवून त्यांना काय भेटते, तर ते 7,000ही जातात, आणि वरून मग तेच पैसे वापस देण्यासाठी वकिलाला त्याला 1,000-2,000 देऊन वेगळे. सगळी बर्बादीचं लक्षण. हा लक्षात ठेवायचं आहे की समजा दिमागाचा वापर नाही करत, लालचीला माणूस कसा बळी पडतो आणि ह्या व्हिडिओ गेमला कसा बळी पडतो. परंतु एक लक्षात ठेवा, असेही कमी दिमागाचे, कमजोर, थोडासा अभ्यास करून चांगल्या GSEला, GMCला, गव्हर्नमेंट कॉलेजला जातात. तर आता जे मी उदाहरण सांगितलेलं आहे, तुम्ही यकीन करणार नाही, तर आलेला तो विद्यार्थी मेरिटमध्ये आणि एकंदरीत चांगला कॉलेजमध्ये, तो मेडिकल फील्डला 3ऱ्या वर्षी असणारा तो विद्यार्थी आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की मोठमोठे बीएड लोक देखील कसे मूर्ख आणि नमुने असतात, याचा मोठा एक पश्चाताप आणि शोकांतिका आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की असे समजू नका की मोठमोठे जे असणारे डॉक्टर, मोठमोठे वकील, SP DSP, कलेक्टर हे मोठे विद्वान आहेत. जर जवळ जाऊन पाहाल, एकदम जवळ जाऊन पाहाल, तर तुम्हाला कळेल की सत्याच्या आणि अध्यात्माच्या अभावी आणि संत सद्गुरूच्या ज्या गोष्टी आहेत ते न समजल्यामुळे ते त्या फील्डमध्ये, त्या पदावर जाऊन बसतात, त्या गोष्टी करू शकतात, परंतु मनाला शांत आणि स्वस्थ नाही ठेवू शकत. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की जेव्हा जेव्हा गरज पडते शांती सुखाची, तेव्हा तुम्ही कलेक्टरला शरण जात नाही हात जोडायला, तेव्हा तुम्ही मनाच्या शांतीसाठी डॉक्टरकडे जात नाही. आणि एखादा सायकियाट्रिस्ट डॉक्टर जो असेल, तो देखील मनाचे जे रोग दूर करू शकत नाही. अशा वेळेस एकच उपाय राहते, तो म्हणजे मेडिटेशन, ध्यान, संत सद्गुरूचा सहवास. याच्याशिवाय दुसरा काही उपाय नसते. तर ही गोष्ट लक्षात ठेवल्या तर तुमच्या मनाचे आजार दूर होतील आणि तुम्हाला शांती सुखाचा महाप्रसाद मिळू शकेल, की जो धन संपत्तीत नाही, तो आहे संत सद्गुरूच्या जवळ, त्यांच्या ज्ञानामध्ये आहे. आणि तेच वाट आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर ज्यांना पाहिजे आहे त्यांनी आजच या.
ज्या गोष्टी आम्हाला मिळालेल्या आहेत त्या गोष्टी आम्ही आमच्याजवळ ठेवून काय करू ते ना तुम्हाला वाटून. कारण की दिल्यानं वाढणार, ठेवल्यानं काय काय होणार. कारण की हे ज्ञान असं असते की जेवढं जास्त आपण देऊ समाजाला तेवढा अधिक समाजाचा, देशाचा आणि जगाचा फायदा होणार. आणि त्या गोष्टी करण्यासाठीच त्या ट्युशन क्लासची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर द्या, गावागावामध्ये, मोठमोठ्या शहरामध्ये जिथं म्हणाल तिथं मी यायला तयार आहे. फक्त जाण्या येण्याचा आणि प्रोग्रामची अरेंजमेंट करण्याचा हा मात्र तुम्हाला करावं लागणार आहे. तुम्ही स्वतः कसं करणार तर तुम्हाला करावं लागणार आहे. शरीर आहे, माझे विचार आहेत, मी कुठेही ह्या गोष्टी प्राप्त झालेल्या कोणत्या ठिकाणी द्यायला तयार आहोत. फक्त गरज आहे समाजातील व्यक्तींनी, जसं गावागावामध्ये मंडया करतात, गावागावामध्ये नाटक, नौटंकी, ऑर्केस्ट्रा, मनोरंजनाचे साधन वाटेल तेवढा पैसा खर्च करून ते कार्यक्रम करतात. परंतु या व्यक्तींचे स्वतः बोलावून आजपर्यंत 15 वर्षामध्ये एकाही गावच्या व्यक्तींनी कार्यक्रम केलेला नाही आहे. परंतु आम्ही स्वतः मात्र जात राहतो भिकाऱ्यासारखे आणि म्हणतो की अरे बाबा चांगल्या गोष्टी घेऊन आलो. फक्त गाडगे महाराजसारखा हातामध्ये झाडू घेऊन जात नाही आणि त्यांच्या गावाची सफाई, नाल्या, गंद्या नाल्या किंवा जे काही गंदगी आहे त्यांनी केलेली ते साफ करत नाही. अरे गंदगी तुम्ही करता, तुम्हालाच साफ करायच्या आहेत त्या, समजला का. मला हे सांगायचं आहे कारण की आजच्या काळामध्ये जर तुम्ही गाडगे महाराज बनण्याचा प्रयत्न कराल तर हे गाडगे महाराजला काय कोणत्याही व्यक्तीला सोडणार नाही. त्यांना तसंच पाहिजे ना, स्वतः बसून राहतील आणि तुम्हाला म्हणतील हे घाण केलेली आहे, करून टाका पुष्पा, साफसफाई करून टाका, समजलं का. तर मला हे सांगायचं आहे की अशी वृत्ती असणार आहे म्हणून सांगतोय की अशी वृत्ती ठेवू नका. स्वतः प्रत्येकाने जरी विचार केला की स्वतःचा कचरा, स्वतःची घाण, स्वतःच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या स्वच्छ आणि साफसफाई केल्या तर हा देश आणि हा समाज आणि तो परिसर साफसुथरा आणि स्वच्छ होईल, समजला का. आता गाडगे महाराजांनी त्याच्यासाठीच हातामध्ये झाडू पकडून देवकीनंदन गोपाला अशा प्रकारचे भजन कीर्तन करून जागृत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून तर आजपर्यंत आणि त्याच्याही पहिले इसवी सन पूर्वपासून, मग बुद्ध असो महावीर असो त्यांच्यापासून आजपर्यंत किती महत्त्वपूर्ण गोष्टी संतांनी सांगितलेल्या आहेत. परंतु आपण मात्र संतांच्या गोष्टीचा स्वीकार करत नाही आणि आपल्यामध्ये राग, द्वेष, क्रोध या अहंकारी क्रोधी भावना निर्माण ठेवून जीवन तसंच जगतो. नम्र आणि शांतपणे विवेकशील प्रज्ञेचा विकास करून आपण जगलं पाहिजे, हेच माझं सांगणं आहे. हेच माझं सांगणं.